सिद्धनाथ जन्मोत्सव सोहळा आता थोड्या वेळात फुलाचा कार्यक्रम होणार आहे, बघू शकताय। दर्शनासाठी भयंकर गर्दी आहे, बघू शकताय मित्रांनो। भजनाचा कार्यक्रम आहे, बघू शकताय। चला दर्शनासाठी भयंकर गर्दी बघू शकता। गर्दीला नंबर आले तर दर्शनाला सिद्धनाथ जन्मोत्सव सोहळा म्हणजे आपल्या थोडक्या भाषेत आता येत काय म्हणलं तर बड्डे वाढदिवस, सिद्धनाथाचा वाढदिवस बघू शकताय। कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे, भजनी मंडळाची महिला मंडळाची दर्शनासाठी भयंकर गर्दी बघू शकताय। भजनाचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकताय। पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर आवडसेंदुराची खंडीरके माळ मुक्ता बाळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नाकचर्परा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जलमुकुट शोभतोबरा ऋणृती जरी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना दळकंठ वस्त्र तुंडती नैना दास रामाचा वाटाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव काळ भैरव स्वामी तू सुकर मूर्ती तव मंजल सुरवर सेवा भक्तांगी भेटी देशी आधी प्रीती अभय देऊन द्यासी करसोंडी हंसी जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव अश्वारूढ तुझी मूर्ती सुंदर पगडी तू राजो वेढाल तलवार बाळी भोकरी शैली चिंगी मधुर डमरुनाथ पाटे असुरा जाऊर जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव कंदिऱ्याला देव रत्नभूषण हार रुद्राक्ष वैराग्य लेन असुर मर्दन त्रिशूळ धारण चेतेनाथ वय भक्त पालन जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव मधवडून देवा खरसुंडी सिद्धिबानाचा झाला रेवासी भक्तनाथाची जिजापुरुषी कवर सुरवते दर्शन जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव लिंग स्वयंभू सचिदानंद झालेले वर्म झाला सिमोद आनंद सेवका देवा प्रसाद कीर्ती करेल ते गगनाचा जय देव जय भैरवनाथा आरती वाळू योगेश्वरी कांता जय देव गालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे तुमेव सर्व मम देवते कायन वाचा मध्ये देवा सकल भरात्री नारायण समरमयान अजम केशव राम नारायण कृष्णनाम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोर्या मी बाळदाने तुझी सेवा करवाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे ओम श्री सिद्धनाथाय नमः 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 श्री जोगेश्वरी माताय 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 नमः शिव पार्वती शिव हर 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 महादेव शिवा नागनाथ महाराज की जय देवाच्या घोड्याचे चांगले नाथ बाबाचे चांगले देवाच्या छबिनाचे चांगले घोड्यावरच्या देवाचे चांगले
प्रसादासाठी बघा कशी गर्दी झाली, आता झाली आरती वगैरे झाली. प्रसाद घेण्यासाठी, सिद्धनाथाचा प्रसाद घेण्यासाठी लहान लेकरांची, महिलांची, पुरुषांची भयंकर गर्दी झाली बघा शिवणे गावामध्ये बघू शकता. नाथ भगवान की जय. नाथ बाबाच्या नावाने घ्या 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 आता घ्या. महाप्रसादाचं आयोजन केलंय बघा सिद्धनाथाच्या शिवणे गावामध्ये. पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा. प्रसाद घेण्यासाठी भयंकर गर्दी बघू शकता बघा. सद्गुरु ज्ञानेश्वराज बोला पंढरीगाव द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी संभाजी मेहर यांच्याकडे यादी चालू आहे, तरी त्यांच्याकडे देणगी जमा करायची आहे. जरा कसा झाला कार्यक्रम जरा सांगा, तुम्हाला कसं काय वाटतंय? नेहमीप्रमाणे यावर्षी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला आहे. अन्नदान हे भरपूर हे सगळं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या शिवणे गावात चांगल्या प्रमाणे कार्यक्रम होतो. आता या अन्नदानाचं ही केले ते कोणातर्फे कसं कसं आहे जरा ते? सार्वजनिक गावातर्फे सगळ्या अन्नदानाचं श्रम आहे. नाथ जयंती निमित्त. म्हणजे असं पावती बिवती किंवा कोणी काय पावती नाही काय ना सहकुशीनं लोक सहकुशीनं देणगी दिलेली आहे का? का कुणी डायरेक्ट का कुणी काही दिलं बिलं असं त्याच्या सहकुशीनं ज्याच्या ते सहकुशीने केलेलं आहे ना? का मेन कोण माणूस बिनूस जेवण देणार तसं काय नाही ना? हा म्हणजे बघू शकता ज्याच्या त्याच्या सहकुशीनं अन्नदानासाठी कुणी सहकुशीनं कुणी 1000, 500, 100, 50 देऊन हे अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे म्हणते बघू शकताय. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपला सिद्धनाथाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे बघू शकता. नेते मंडळाचा विचार जरा सगळं का बरं आजचं एवढं नियोजन जे जेवणाचं केलंय ते कसं कसं कुणातर्फे कसं काय केलं जरा मला कळू द्या. गावकऱ्यांनी मिळून केलं सगळं जेवण. गावकरी मिळून केलंय का कुणी एकानं असं काय? एखाद्यानं व्यक्तिगत नाही, सहकुशीने लोकांनी वर्गण दिले. सहकुशीनं लोकांनी असं वर्गोनी कुणी 100, 50, 1000, 200 200 काय माळवा दिला, कोणी पीठ दिले, कोणी गहू दिला, कोणी साखर दिली. अशा पद्धतीने आज सिद्धनाथ जयंतीचा कार्यक्रम चालू आहे. हा म्हणजे एवढा मोठा उत्साह झाला, एवढी गर्दी भयंकर झाली जेवणाला, म्हणजे एवढं अन्नदानाचं कुणी काय हे केलं मला माझ्या चिंता काय पण नाही तर नाताच्या नगरीत हा. इथं जेवणाचं काहीच कधी काही कमी पडत कमी पडत नाही म्हणून मी म्हटलं कुणी एवढं धडा कुणी केला का आपलं सार्वजनिक केला असं सार्वजनिक सर्व. हा सार्वजनिक झालं म्हणजे ते. जर तुम्ही जरा बोला कसं कसं काय जरा कार्यक्रम कसा वाटला काय जरा? काय स्वखुशीनं गावातील सर्व सगळ्या मंडळींनी 100, 200, 50, 1000, 1500 किंवा काही एक पदार्थ किंवा एक असं सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, जेवण झाल्यानंतर बरं कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? कार्यक्रम नेहमीच छान होतो आमच्या गावात. मग असं किती वर्षात किती वेळा कार्यक्रम करता नाताच आपल्या? महिन्यातून एकदा असतो. हा? महिन्यातून एकदा महिन्यात एकदा असतो का? बेस्ट असे बघायला. हा? प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला जेवण कार्यक्रम झाल्यानंतर असतो. सर्वांनी आपली पत्रावळी स्टेजच्या डाव्या बाजूला टाकायची आहेत, याची सर्वांनी नोंद.
बघूया सगळ्यांनी विचारा. इकडे बी आपला आहे तर नेते मंडळी. जरा कसा झाला कार्यक्रम जरा तुम्ही बी सांगा जरा. सकाळी एक नंबर झाला. झाला 1 नंबर. कसं काय जेवणाचं कसं काय जेवणाचं लोकांनी भरभरून पैसे दिलेत. दिलेत का? वर्गणी दिलेली आहे गावाला. वर्गणी दिली. हो. पुढाऱ्यांनी भरपूर केली का काय? भरपूर दिली ना. भरपूर दिली. कार्यक्रम म्हणजे सारखा असतो, महिन्यात एकदा असतो. महिन्यात एकदा प्रत्येक पौर्णिमेला असतो ना. आणि एवढाच प्रतिसाद असतो चांगला. गर्दी असते भयंकर. एवढीच असते. गर्दी भयंकर असते. एकदम, एकदम. बेस्ट आहे बेस्ट आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रम? 1 नंबर. हे आमचं आहे तर गावाला जरा जरा असते जरा स्टँडवर चहा पाणी सारखं. तुम्ही काय दिलं का नाही? किती दिले? माझं तू आपण काय केलं? सगळंच आपलं गॅस टाकी वगैरे सगळ्यांची बेस्ट बघा. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आहे. देवासाठी सगळ्यांची देणगी बरोबर मिळू शकते. बघा सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळेजण हसत खेळत आहे आणि मोठ्या उत्साहात बघा सिद्धनाथाचा कार्यक्रम पार पडत आहे. अन्नदानासाठी सुद्धा भयंकर गर्दी बघू शकता इकडे. मेन कार्यकर्ते आहेत पुढे येत. जरी भाऊंना विचारू जरा, भाऊला आज कार्यक्रम आजचा कसा झाला, काय कसा वाटला, काय झाला? श्री सिद्धनाथ प्रसन्न. श्री सिद्धनाथ प्रसन्न हे मंदिर असं आहे, हे देवस्थान असं आहे, हे जागृत देवस्थान आहे. इथं गावातल्या प्रत्येक माणसांना आणि बाहेरच्या माणसांना सुद्धा हा देव प्रसन्न आहे. त्यामुळं इथं अन्नदानाला काही कमी नाही, सहकार्याला तर काहीच कमी नाही. आता प्रत्येकाने कुणी गहू दिलं, कुणी तांदूळ दिलं, कुणी काय भाजीपाला दिला, कुणी मसाला दिला, कुणी पैशाच्या स्वरूपात दिलं. सर्वांनी देणगी दिली आणि हे सर्व गावालाच मिळून सहकार्य आहे. बेस्ट. सगळे गावाला मिळून सहकार्य करतात. हे आहे जागृत देवस्थान. त्यामुळे इथं काही कशाचीच कमी नाही. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला ना? कार्यक्रम सगळ्यात सहकार्य आहे का? अख्ख्या गावात सहकार्य त्यामुळे झालंय. आहे ना? सगळ्या सहकार्यामुळे झालंय. असे नवनवीन बनण्यासाठी नामदेव गारू चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा. सिद्धनाथाच्या नावानं सांग बदल.